नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी सिद्धी आणि आज आहे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, पण त्यांना आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. बाबासाहेब हे पदवी आपल्या लोकांनी त्यांना दिली होती. बाबासाहेब म्हणजे इंग्लिशमध्ये जर त्याचं ट्रान्सलेशन केलं तर रिस्पेक्टेड फादर. एवढे लोक सन्मान करायचे त्यांना की रिस्पेक्टेड फादर ही त्यांना पदवी दिली म्हणजे किती मोठी गोष्ट असणार आहे. म्हणजे त्यांनी काय काय योगदान दिलं असेल आपल्या देशाला की त्यांची पदवी एवढी मोठी होती. आणि ते शिकलेले खूप होते आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि ते एक व्हिडिओमध्ये मी बोलू पण नाही शकत तेवढं आणि तुम्ही ऐकू पण नाही शकत. म्हणजे तेवढ्या वेळ तुम्ही बसून ऐकू नाही शकत कारण की त्यांच्याबद्दल सांगायलाच एवढं आहे. तर जसं की फॅक्ट्स आपण सांगतो तसं थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगेल. मी इंग्लिशमध्ये पण हा व्हिडिओ बनवला आहे, पण थोड्याशा गोष्टी ज्या मी मिस केल्या, 1-2 फॅक्ट्स, तर ते मी हे सांगून देईल. तर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला होता आणि त्यांना लहानपणीपासूनच वाचायची आवड होती खूप आणि अभ्यास करायची आवड होती. त्यांनी आपल्या भारताचं संविधान बनवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. हे त्यांच्याबद्दल सांगितलेली सगळ्यात फेमस अशी गोष्ट आहे, म्हणजे खरी गोष्ट आहे. कारण की त्यांनी योगदान किती मोठं होतं त्यांचं आपल्या देशाला ते खूप जणांना माहीत नाही. ते फक्त म्हणतात की आंबेडकर खूप शिकलेले होते असं तसं, पण लोकांना माहीत नाही की त्यांनी खरंमध्ये काय केलं होतं. त्यांनी भारताच्या संविधानामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांच्यामुळेच आपल्या ज्या इंडियाचा फ्लॅग आहे ना, भारताचा फ्लॅग आहे ना, त्याच्यावरती तो अशोक चक्र आणला होता त्यांनी. आणि त्यांच्याचमुळे तो आपल्या देशाचा फ्लॅग असतो ना, झेंडा, त्याच्यावरती त्यांच्यामुळे ते आला आहे अशोक चक्र. तर आणि त्यांना ते एवढे शिकलेले होते, असं इंग्लिशमध्ये मी ऐकलं पण होतं, ही वॉज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट पीपल टू एव्हर वॉक ऑन दिस अर्थ. तर एवढे सन्मान द्यायचे लोक, तर किती मोठं त्यांचं काम असेल. ते एवढे जास्त शिकलेले होते, त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या. 32 डिग्र्या, 32 हा आकडा गंमत बिलकुल नाही आहे. त्यांच्याकडे 3 PhD होत्या. आजच्या काही लोक काय करतात, 1 PhD आली, बापरे मी किती हुशार, बापरे मी किती हुशार. म्हणजे आता 32 डिग्र्या, 3 PhD, आणि ते पण त्यांनी कसं ते असे पूर्ण वेळ जसा जेवढ्या वर्ष लागतात एका कोर्सला, त्यांनी त्याच्यापेक्षा लवकर त्यांचे कोर्सेस कंप्लीट केले होते. म्हणजे एक गोष्ट ऐकली होती मी की त्यांचं ऑफिशियल्स म्हणाले की तुम्हाला एक पर्टिक्युलर कोर्स होता, तुम्हाला ते करायला 8 वर्ष लागतील असं ते म्हणाले होते. त्यांनी 3.5 वर्षात करून दाखवला हा कोर्स आणि सगळ्यांना चुकीचं साबित करून दाखवलं. तर आता हे किती त्यांनी अभ्यास केला असेल. तसं लोक सांगतात की त्यांनी त्या 3.5 वर्षात तो 8 वर्षाचा कोर्स कंप्लीट करायसाठी 21 तास अभ्यास केला दररोज. म्हणजे 24 तासापैकी 21 तास अभ्यास केला त्यांनी. आता आजकालचे मुलं आजकालचे सगळीकडचे मुलं 1-2 तास केला अभ्यास, झाला, मला ब्रेक पाहिजे, TV पाहिजे, लॅपटॉप पाहिजे. त्यांनी 21 तास अभ्यास केला आणि कंटिन्युअस. ब्रेक कोण घेते त्याच्यामध्ये? 22, 23, 24 3च तास राहतात. 3 तास मग ते मधात ब्रेक नाही घ्यायचे. ते 21 तास कंटिन्यू अभ्यास करायचा आणि वाचलेल्यात मग बाकी सगळं जेवण करायचं. काही जर बाहेर जायचं असेल तर जायचं. ते बाहेर ते एवढा अभ्यास करायचे की ते दिवस आपल्या घराच्या किंवा त्यांच्या रूम, हॉस्टेल जे काही असेल त्याच्या बाहेरच नाही निघायचे. लोकांना दिसायचेच नाही जेव्हा ते आपले कोर्स कंप्लीट करत असायचे. कारण की 21 तास अभ्यास करणारा माणूस असा बाहेर तुम्हाला नाही दिसेल, असं फिरत असेल. किंवा त्यांचं जेव्हा झाला कोर्स, त्यांना किती डिग्र्या होत्या, आणि मोस्ट त्यांच्या होत्या मास्टर्स डिग्री. म्हणजे लिंग्विस्टिक्समध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, इकॉनॉमी ऑफ इंडस्ट्री, लिंग्विस्टिक्स, इंग्लिश लिटरेचर, त्याच्यानंतर लॉ अँड जस्टिस. त्यांच्याकडे खूप पदव्या होत्या आणि त्या बाहेर देशातही त्यांनी अभ्यास केला. त्यांना बरोडा स्टेटची स्कॉलरशिप पण मिळाली होती आणि त्यांना इंडियन ज्युरिस्ट, इकॉनॉमिस्ट, सोशल रिफॉर्मर जे म्हणाल ते कमी आहे. पॉलिटिकल लीडर तर होतेच, कारण की लोकांनी त्यांना इलेक्ट केलं ना, म्हणूनच तर ते स्वतंत्र भारताचे पहिले नेता होते. लॉ अँड जस्टिसचे पहिले मिनिस्टर होते ते इंडिपेंडंट इंडियाचे.
तर म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये, स्वतंत्र भारताच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये बसणाऱ्यांमधले एक होते ते. म्हणजे त्यांचं काम किती मोठं असेल हे तुम्ही विचार करा. आणि त्यांचं प्रभुत्व 9 भाषांवर होतं. हिंदी, मराठी, इंग्लिश, पाली, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, त्याच्यानंतर अजून काय होतं, गुजराती आणि पर्शियन. ह्या झाल्या 9 भाषा. आणि त्यांनी अजून खूप साऱ्या डिग्र्या घेतल्या होत्या ज्या आपण विचार पण नाही करू शकत. ते कारण की आता एवढ्या डिग्र्या घेणं म्हणजे पूर्ण 8-8 वर्षाचे कोर्स ते 8-8 वर्ष नाही करू शकायचे. कारण की त्यांचं म्हणणं होतं की मी जेवढं ज्ञान असं घेऊ शकेल तेवढं घ्यायचं. तर मग त्याच्यासाठी एकदम 8 वर्षाचा कोर्स पूर्ण हळूहळू 8 वर्ष नाही करायचा. तर ते ना जेव्हा लंडनमध्ये होते किंवा कुठे पण ते जेव्हा वाचायचे ना, तर लायब्ररियन म्हणायचे तुम्ही घेऊन असता गेले, आता काल असतं घेऊन गेले पुस्तक, तुमचं झालंय का, तुम्ही वापस करत आहे, तुम्ही वाचलं पण नाही, तुम्ही वापस का करत आहे, तर मग आमचा टाईम का तुम्ही म्हणजे वेस्ट करत आहे. तर ते म्हणत होते की माझं झालं पूर्ण पुस्तक वाचून. मग असंच एका लायब्ररियननी गंमत म्हणून विचारून घेतला त्या पुस्तकातलं प्रश्न. तर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तरही सांगितलं. त्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या पानाच्या कोणत्या ओळीला आहे ते पण सांगितलं. म्हणजे आता विचार करा, मग असं कोणी जर असं नॉर्मल व्यक्ती असेल त्यांनी समजा विचारून घेतलं, नाही माहीत आंबेडकर कोण होते आणि तेव्हाच्या जमान्यात त्यांनी विचारून घेतलं, त्यांनी सांगितलं, तर ते एका नॉर्मल साधारण व्यक्तीला किती आश्चर्य. पण ते त्यांच्यासाठी आश्चर्य नव्हतं. कारण की त्यांच्या घरातच त्यांच्या पर्सनल लायब्ररी, त्यांच्या घरातली जी लायब्ररी होती त्यामध्ये 50,000 पुस्तकं होते. आणि बाकीचे जे त्यांनी पुस्तकं वाचले ते वेगळे. तर 50,000 पुस्तकं हा आकडा बिलकुल असा घाबरून देतो लोकांना. कारण की 50,000 हे पुस्तकं मला तरी वाटत नाही आजच्या जमान्यात कोणी एवढं वाचत असेल. माझं पण वाचन किती कमी आहे, म्हणजे 1% पण नाही आहे त्याच्या. म्हणजे केवढं कमी असेल माझं. आणि लोक माझं कौतुक करतात, तर त्यांचं लोकांना किती कौतुक असेल. कारण की त्यांचं कामच असं होतं. आणि त्यांच्या वारल्यानंतर ते 6 डिसेंबर, मराठीत नाही म्हणतात म्हणून मला 6 डिसेंबर 1956 ते वारले. आणि त्याच्यानंतर एकदम 1990 त्यांना भारतरत्न मिळाला. भारतरत्न पण फक्त ते त्यांच्या वारल्यानंतर मिळाला. जर ते जेव्हा जिवंत होते तेव्हा मिळाला असता तर खूप जास्त आनंद झाला असता त्यांना. कारण की त्यांनी मेहनतच एवढी घेतली होती. आणि त्यांच्या लहानपणी त्यांना संघर्ष पण खूप करावा लागला. कारण की तेव्हा होतं थोडंसं वातावरण वेगळं होतं आताच्यापेक्षा. पण त्यांनी तरी एवढं शिक्षण घेतलं. तुम्हाला माहिती आहे ते पहिले भारतीय होते ज्यांनी PhD घेतली. पहिले भारतीय, स्वातंत्र्याच्या नंतर असो किंवा आधी असो, ते पहिले भारतीय होते ज्यांच्याकडे PhD होती. तर त्याच्या आधी कोणी PhD घेतली नाही. पण त्यांच्यामुळे लोकांना एवढं त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळालं, प्रेरणा मिळाली की लोकांनी पण मग त्याच्यानंतर अभ्यास करणं सुरू करून दिलं. मग त्यांना पाहता पाहता लोकांनी पण मग डिग्र्या घेतल्या. त्यांनी ज्या डिग्र्या घेतल्या त्याच्यावरती त्यांनी दुसऱ्या लोकांना वाटले की हो, ह्या डिग्र्या आपण घेऊ शकत असू तर मग आपण घेऊ. किंवा ही PhD हा प्रकार काय असतो आपल्या लोकांना माहिती नव्हतं. पण तेव्हाच्या काळात त्यांनी 3 PhD घेतल्या. तर त्याच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळाली. त्याच्यानंतर लोक शिकायला लागले. आज पण मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. म्हणून मला पण PhD करायची आहे इंग्लिशमध्ये. त्यांनी पण केली होती इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD मास्टर्स केली होती त्यांनी. पण त्यांनी मास्टर ऑफ फिलॉसॉफी पण केली होती, मास्टर इन सोशॉलॉजी पण केली होती. तर मला मास्टर्स फिलॉसॉफीमध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये PhD. तर त्यांनी पण असंच केलं होतं. तर मला वाटतं मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तेवढं करू शकते. तर त्यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी. आणि माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही पण त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्या आणि तुम्ही पण शिका. जेवढं शिकेल तेवढं कमी असतं. कारण की इंग्लिशमध्ये एक कोट आहे, द मोर यू नो द मोर यू कम टू नो दॅट देअर इज अ लॉट मोर दॅट यू डोंट नो. म्हणजे जेवढं तुम्हाला कळेल, म्हणजे जेवढं तुम्हाला ज्ञान येईल तेवढं तुम्हाला समजेल
की याच्यापेक्षा अधिक म्हणजे खूपच जास्त आहे जे आपल्याला अजून पण माहीत नाही. म्हणजे तुम्हाला जेवढं माहीत असेल, जेवढं माहिती होईल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की याच्यापेक्षा खूप जास्त आहे जे तुम्हाला माहीत नाही. तर एवढं नॉलेज असते आपल्या ह्या पूर्ण जगामध्ये, एवढं ज्ञान असते आणि आपण एका थेंबापेक्षा पण कमी आहोत. तर आणि आपल्याकडे एका थेंबापेक्षा पण कमी ज्ञान आहे. तर तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढं कमी आणि तुम्हाला तेवढंच समजेल की अजून ज्ञान आहे जे आपण घेतलं नाही. तर माझी एकच अपेक्षा आहे सगळ्यांकडून की तुम्ही शिका. शिकायला काही म्हणजे अशी लिमिट नाही, काही तुम्ही थांबवू नाही शकत तुमचं शिक्षण. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही वर्षाच्या 80 वर्ष झाल्यानंतर पण तुम्ही शिकू शकता, मरेपर्यंत शिका. कारण की ते पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते एक विद्यार्थीच होते. ते म्हणायचे की मी कधी आय एम नॉट अ स्टुडंट, आय एम नॉट अ टीचर, आय एम स्टील अ स्टुडंट. म्हणजे मी आता शिकवत नाही आहे, शिकवायसाठी माझ्याकडे तरी खूप कमी ज्ञान आहे, मी अजूनही एक विद्यार्थी आहे. तर एवढं म्हणजे त्यांनी एवढं अचीव केलं, पण तरी ते केवढे म्हणजे ते इगोइस्टिक नव्हते. म्हणजे त्यांना एवढं असं गर्व किंवा एकदम घमंड नव्हता की हो मी एवढा एज्युकेटेड आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहे, एवढ्या PhD, मी किती शिकलेला आहे, असं काहीच त्यांना वाटायचं नाही. ते तरी म्हणायचे की मी विद्यार्थी आहे आणि मरेपर्यंत मी शिकतच राहणार, मी विद्यार्थीच राहणार. तर हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आणि मी पण तसंच करायचा प्रयत्न करेल की शेवटच्या श्वासापर्यंत शिका. कारण की ज्ञान एवढं आहे की तुम्ही तुमचे शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही जेवढं घ्याल तेवढं कमी. म्हणून शिका, थांबू नका. तर एवढंच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला खूप 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 हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू, बाय.